श्रावण महिना आला की सणांची अगदी धूमधाम सुरू होते आणि मुख्य म्हणजे ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं असेल त्यांच्याकडे मंगळागौरीची पूजा अगदी हमखास घातली जाते आणि धूमधडाक्यात मंगळागौर साजरी केली जाते. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण मंगळागौरीची काय काय तयारी करतो आणि काही काहीला आपल्याला अशा काही प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरं आपण देणार आहोत, कारण बऱ्याच जणांनी हे प्रश्न मला विचारले होते. चला तर आता पहिल्यांदा आपण बघूयात, मंगळागौर ही मंगळवारी करतात हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पहिली 5 वर्ष म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिली 5 वर्ष श्रावण महिन्यात जे मंगळवार येतील त्या दिवशी मंगळागौरीची पूजा केली जाते. शक्यतो मंगळागौरीची पूजा ही सकाळी केली जाते. या दिवशी वसाळ्या बोलवल्या जातात. लग्न झाल्यापासून 5 वर्ष आपण मंगळागौरीचं व्रत करतो, हो की नाही? अशा ज्या वसाळ्या असतात की ज्यांचं हे व्रत चालू आहे अशा आपण बायकांना आपल्या घरी पूजेला बोलवायचं असतं. शक्यतो पहिल्या मंगळवारी जी पहिली मोठी पूजा आपण करतो त्यावेळेला आपण हे व्रत ज्यांनी घेतलेलं असतं त्या सगळ्या मुलींना आपण बोलवत असतो. हे जे व्रत घेतलेल्या मुली असतात त्या त्यांचं सामान घेऊन येतात, पण त्या व्यतिरिक्त आपल्यालाही काही घरी तयारी करावी लागते. ती सर्वसाधारण काय तयारी करावी लागते ते मी तुम्हाला सांगते. आपल्याला मंगळागौरीची पूजा करायची असेल तर 16 ह्या आकड्याला महत्त्व आहे. मग 16 आकड्याचं काय काय करावं लागतं? तर 16 प्रकारच्या पत्री लागतात, 16 काडवाती लागतात, 16 साळी आणि डाळी ह्यासुद्धा 16 घ्याव्या लागतात. 16 दिवे करून त्याची आपण मंगळागौरीला त्याने त्याची आरती केली जाते. 16 मण्यांचं माळा वस्त्र केलं जातं. आपल्याला 16 विड्याची पानं, 16 खारका, 16 बदाम ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला 16 अशाच लागत असतात. आता बऱ्याच जणांनी मला विचारलं की मग मूर्ती कुठली घ्यायची? आमच्याकडे काही मंगळागौरीची मूर्ती नाही आहे, कारण बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की मंगळागौरीची मूर्ती घ्यावी आणि त्याची मंगळागौरीच्या दिवशी पूजा करावी. पण समजा जर मंगळागौर ही जी देवी आहे ती पार्वतीचंच रूप आहे. समजा जर आपल्याकडे मंगळागौरीची विशिष्ट अशी मूर्ती नसेल तर आपण अन्नपूर्णेची पूजा करूनसुद्धा त्याची आपण प्रतिष्ठापना करू शकतो. आता काही जणांनी मला असा प्रश्न विचारला की ज्या वेळेला आपण मंगळागौर करतो त्यावेळेला समजा उपास आला तर काय करायचं? मग पुढच्या मंगळवारी करायची का? पण मग तुम्हाला माहिती 2025 साली 4ही मंगळवारी एक उपासाचाच दिवस होता. म्हणजे एकदा नागपंचमी आली, एकदा चतुर्थी आली, 2दा एकादशी आली. त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडला मग यातला मंगळवार कुठला धरायचा आणि कुठली आपण पूजा करायची? पहिल्यांदा आपण लक्षात ठेवायचं की मंगळागौर हे व्रत आहे. बाकी आपण आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना बोलवतो, मोठ्या प्रमाणात मंगळागौर साजरी करतो किंवा खेळ खेळणाऱ्या मुलींना बोलवतो, कार्यालयामध्ये करतो, हा सगळा सोहळा झाला. पण व्रत जे आपण मंगळागौरीचं करतो ती आपण फक्त मंगळागौरीची पूजा, आरती, कहाणी या गोष्टींना आपण त्याच्यामध्ये जास्त महत्त्व देतो. आता समजा जर आपली एखाद्या उपासाला म्हणजे एकादशी आली तर मग काय करायचं? पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची की देवांना उपास नसतो. मग समजा जर यजमान म्हणजे घरातल्या मंडळींना जर एखाद्याला उपास असेल त्याकरता लागलीच मंगळागौर आपण कॅन्सल केली पाहिजे असं काही नाही. मंगळागौरीला जो आपण नैवेद्य करतो तो नेहमीप्रमाणे नैवेद्य करायचा. जास्तीत जास्त आपण एखादा उपासाचा गोड पदार्थ म्हणजे बटाट्याचा शिरा म्हणा, राजगिऱ्याचे लाडू म्हणा, असा गोड पदार्थ त्या ताटात ठेवून त्याचा देवाला नैवेद्य दाखवू शकतो. आणि हो, समजा जर उपासाची मंडळी त्या दिवशी कोणी येणार असतील तर त्यांच्याकरता आपण फराळाचं करू शकतो. समजा चतुर्थी असेल तर त्या दिवशी सकाळी आपण देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग ज्यांचा उपास असेल त्यांनी संध्याकाळी तो प्रसाद ग्रहण करायचा. समजा एकादशी किंवा दोन्ही वेळेला उपास असेल असं जर काही त्या दिवशी आलं तर आपण काय करायचं की नैवेद्यामध्ये आपण उपासाचा पदार्थ ठेवतो आहे, संध्याकाळी प्रसाद म्हणून तो खायचा आणि मग आणखीन पुरणपोळी वगैरे प्रसादाचं काही असेल ते दुसऱ्या दिवशी आपण खाल्लं तरीसुद्धा चालू शकतं. तुम्हाला अगदी मनापासून सांगते की आपले जे सणवार आहेत ना ते अगदी सहज सोपे आहेत. त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन किंवा खूप अडचणी येत नाहीत. ह्या ज्या अडचणी येत असतात किंवा ह्या ज्या समस्या येत असतात त्याच्यावर अगदी सहज मार्ग निघू शकतो. फक्त आपण थोडासा विचार करून जर ह्या गोष्टी केल्या तरी काही हरकत नाही. काही जणांनी मला असा प्रश्न विचारला की 5 वर्ष मंगळागौरीची सतत पूजा करणं आम्हाला शक्य नाही, कारण आम्हाला सकाळी कामावर जायचं असतं. एखादा मंगळवार पहिला मंगळागौरीची पूजा असेल त्या दिवशी समजा रजा टाकली, सुट्टी टाकली आणि तो धूमधडाक्यात तो सण साजरा केला किंवा ते व्रत साजरं केलं, पण इतर वेळेला शक्य नाही. अगदी सोपं आहे. दरवेळेला तुम्हाला जर सुट्टी नसेल, रजा नसेल, अडचण असेल तर दुसऱ्यांच्याकडे जाऊन मंगळागौर केली पाहिजे असं काही नाही. तुम्ही घरच्या घरीसुद्धा पाटावर अन्नपूर्णेची प्रतिष्ठापना करून, गणपतीची प्रतिष्ठापना करून त्याला हळद कुंकू पत्री जे आपण पूजेच्या दिवशी केलं की नाही तेच सगळं वाहिलं, थोडासा शिऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतं. आणि घरच्या घरीसुद्धा पूजा आपण एकटीने केली, कथा कहाणी जेव्हा शक्य असेल त्यावेळेला वाचली तरीसुद्धा चालू शकते. मुख्य म्हणजे काय की मंगळागौर म्हणजे खूप लोकांना बोलवून तो एक सोहळा करणे म्हणजे मंगळागौर नाही.
मंगळागौरीची पूजा ही आपल्या सौख्याकरता, आरोग्याकरता, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकरता अशी केली जाते. बाकीच्या गोष्टी थोड्याशा कमी वगैरे केल्या तरीसुद्धा चालू शकतात, पण घरच्या घरी मंगळागौरीची पूजा आपण नक्कीच करावी. 5 वर्ष केल्यानंतर 6व्या वर्षी आपण उद्यापन करावं. तर उद्यापन कसं करायचं यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत, तर तुम्ही नक्की बघा. ज्या ज्या मंडळींनी मला काही शंका विचारल्या होत्या, जवळजवळ त्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न केला. पण त्यातूनही जर तुम्हाला एखादी शंका असेल तर नक्की मला अभिप्रायामध्ये विचारा. पुढच्या व्हिडिओत आपण त्या शंकेचं नक्की निरसन करूया. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.